जमला के बड्या दिसते. तर का म्हणता मित्रमैत्रिणींनो, मी आहो सिंदेवाचा व्लॉगर आणि मी येऊन आहोत चंद्रपूरले. 1 महिना झाला मी इथं लावलं. मग रूमलेत आला. आता सकाळी मला जायचं होतं बाहेर भाजीपाला घ्यायसाठी आणि अन्म्या बी फोन केला होता का येशील तर मला बी सांग म्हणे, मला बी काम आहे म्हणे तिकडंच. तर झालं. मी म्हणलं साला एवढं सकाळी त्याला कोणतं काम राहते. 5 मिनिटात येतो म्हणलं, पण अजूनपर्यंत आला नाही भाई. आणि आला तर एवढा लेट आला का 15 मिनिटांनंतर. आता आला असतं म्हणलं, चल म्हणलं आता या गोष्टीवर नाश्ता चारून घे म्हणलं तुझ्याकडून. बड़ा हरामी हो बेटा. मग मीनं बी पटापट घेऊन घेतलं जे घ्यायचं होतं ते आणि रूमवर जायला लागलो. रूमवर तर आलो. आता आंघोळ करायची होती तर मग पटाकसे आंघोळ करून घेतलो, कारण शुभमना फोन केला होता का चंद्रपूरला आला हो म्हणे, तर चलशील म्हणे थोडा माझ्यासोबत, बाहेर काम आहे म्हणे सिटीमध्ये जाऊन यायचं. तर म्हणलं ठीक आहे चल म्हणलं. तसं मी रूमवर खाली पिलीच होतं म्हणलं, आज कुठे जायचंही नव्हतं म्हणलं मला काम, तर येशील म्हणलं तू म्हणलं, फक्त आलं फोन करशील रूमकडे. मी त्याला लोकेशन बी पाठवून दिलं, इकडे राहतो म्हणून रामनगरकर. आता त्याच्यासोबत चालला आलो मी मोबाईलच्या दुकानमध्ये, कारण याला अडॅप्टर घ्यायचं होतं वाटते येतं, याचा खराब झाला होता. तर तुझं काम झालं म्हणलो, चल आता मला रूमवर सोडून दे, कारण अन्म्या बी वाट पाहत असेल म्हणलो. शुभमले रूमच्यावर सोडून मागितलं, मग गाडी पकडलो आणि अनमोलकडे चालला आलो. आता याच्यासोबत जायचं होता कपड्याच्या दुकानमध्ये. काल जेव्हा घ्यायला गेलो नव्हतं तेव्हा घेतला आणि पॅन्ट बरोबर झाला होता, आणि दुसऱ्या दिवशी लावून पाहिजे तर टाईट झाला म्हणून तर तो एक्सचेंज करायसाठी पुन्हा आम्ही आलो. आता झाला ना भाई बरोबर, चलो म्हणलो, फालतू पुन्हा वापस याची पाळी नको आणू. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.